नमस्कार, मी उमा शिंदे एडियनच्या सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपल्या बरोबर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा सर उपस्थित आहे। एडियनच्या वतीने मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते सर। नमस्कार। आपल्या आजच्या या चर्चेमध्ये आपण छत्रपती संभाजीनगर मधील आरोग्य व्यवस्था नेमकी कशी चालतीये, त्यामध्ये कोणकोणत्या सुविधा पुरवल्या जातात याचा आपण आढावा घेणार आहोत। तर सर, मी तुम्हाला विचारू इच्छिते की आपल्या महानगरपालिकेच्या वतीने आरोग्य विभागाच्या तर्फे कोणकोणत्या सुविधा नागरिकांना पुरवल्या जातात? चांगला प्रश्न आहे। आरोग्य विभाग छत्रपती संभाजीनगर महापालिकेतर्फे आरोग्याच्या ज्या काही प्रायमरी हेल्थ सुविधा आहेत त्या सर्व हेल्थ फॅसिलिटी आपण हेल्थ सर्व्हिसेस आपण नागरिकांना देतो। उदाहरणार्थ MCH विंग, माता बाल संगोपन, त्याच्यानंतर जे काय आहे NCD नॉन कम्युनिकेबल डिसीजेस स्क्रीनिंग अँड ट्रीटमेंट, कम्युनिकेबल डिसीजेस स्क्रीनिंग अँड ट्रीटमेंट, यामध्ये महापालिकेमध्ये जन्म मृत्यू विभाग आहे, मलेरिया विभाग आहे, विवाह नोंदणी आहे आणि मेन म्हणजे रुटीन इम्युनायझेशन जे आहे ते रुटीन इम्युनायझेशन सुद्धा या ठिकाणी अत्यंत प्रभावीपणे सर्व आरोग्य केंद्रामध्ये महानगरपालिकेच्या राबवलं जातं। जी, याबरोबरच संभाजीनगर मधील जे आरोग्य केंद्र आहेत तर नागरिकांना स्पेशलाइज OPD कोणकोणत्या आरोग्य केंद्रांवरती उपलब्ध आहे, जेणेकरून ते तेथे जाऊन लाभ घेऊ शकतात? सध्या तरी जे पॉलिक्लिनिक म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंट कडनं आपल्याला जे सुरू करण्याचं हे आहे, तर मागच्या आम्ही वर्षभरापासून महापालिकेच्या 7 ठिकाणच्या सेंटरवर आपण पॉलिक्लिनिक चालू केलेलं आहे। या पॉलिक्लिनिकमध्ये स्पेशली स्त्रीरोग तज्ञ, ENT सर्जन, ऑप्थॅल्मिक सर्जन, सायकॅट्रिस्ट, सर्जन म्हणजे जनरल सर्जन, या सर्व विविध तज्ञ जे आहेत त्यांचं एनरोलमेंट केलेलं आहे आणि ते तज्ञ वेगवेगळ्या जे डेजला आहेत त्या वेगवेगळ्या 7 जे आपले सेंटर आहे, जसं की बन्सीलाल नगर आहे, N8 आहे, N11 आहे आणि तुमचं सिल्क मिल आहे, क्रांती चौक आहे, तर या विविध सेंटरवर हे सर्व स्पेशालिस्ट जे आहे ते आरोग्य सुविधा त्या ठिकाणी देतात। यासह आपण जर पाहतो की लोकसंख्या जर पाहिली संभाजीनगर मधील, तर महिलांचाही पुरुषांच्या बरोबरीने यामध्ये वाटा आहे। तर या महिलांसाठी महानगरपालिकेच्या वतीनं कोणकोणत्या सुविधा पुरवण्यात येत आहेत? महिलांसाठी ज्या काही सर्व हेल्थ सर्व्हिसेस मधल्या सुविधा आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात आहेत। प्रत्येक महिला ही जी आहे किशोरवयीन वयापासून ते आपण सीनियर सिटीजन पर्यंत सर्व एज ग्रुपमध्ये त्यांची केअर घेण्यासाठी या आरोग्य विभागामध्ये विविध योजना आहेत। जसं की अडोलसंट क्लिनिक आहे, त्या ठिकाणी पूर्ण त्या अडोलसंट क्लिनिकमध्ये आपण काउन्सिलिंग सेशन घेतो, त्यांच्या समस्या जाणून घेतो, ज्या काही मेन्स्ट्रुअल हायजीन बद्दल त्यांना पूर्ण त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं आणि याबरोबरच ज्या काही गरोदर माता आहेत त्या गरोदर माताचं रजिस्ट्रेशन ANC रजिस्ट्रेशन पासून पूर्ण डिलिव्हरी झाल्यानंतर PNC पिरियड पर्यंत मुलाचं पूर्ण वॅक्सिनेशन होईपर्यंत पूर्ण काळजी आपल्याकडे घेतली जाते। त्या काळजीमध्ये स्पेशली वेळोवेळी त्यांचे जे काही इन्व्हेस्टिगेशन आहेत, ब्लड इन्व्हेस्टिगेशन आहेत, त्याच्यानंतर सोनोग्राफी आहे, सोनोग्राफीसाठी सुद्धा आपल्याकडे प्रायव्हेटचे रेडिओलॉजिस्ट एम्पॅनल्ड आहेत। आपण त्यांची मोफत सोनोग्राफी ही करून देतो आणि त्याबरोबरच जर काही ॲनिमिक मदर असतील तर आयर्न सुक्रोज आपण त्यांना हेल्थ सेंटरला देतो। ज्यावेळेस काही जे पेशंट आहे हाय रिस्क प्रेग्नन्सी ज्या काही आयडेंटिफाय होतात त्यांच्या MCP कार्डवर आपण ते मार्क करून त्यांना आपण टिल डिलिव्हरी अँड आफ्टर इन डिलिव्हरी म्हणजे PNC पिरियडमध्ये सुद्धा आम्ही ते त्यांना ट्रॅक करतो। सेफ इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी होण्यासाठी जे काही सर्व असिस्टन्स लागतं
ते पूर्ण आम्ही देऊन त्या मातेची हाय रिस्क प्रेग्नन्सी जरी असेल तरी त्याची डिलिव्हरी आणि बच्चूसाठी जे काही केअर लागते ते सर्व केअर या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करतो. त्याबरोबरच जर म्हणजे आपली जे टोल फ्री कॉल आहेत त्या कॉलवर कॉल आल्यानंतर त्या मातेला त्यांच्या घरून पिकअप करून आपण आपल्या इन्स्टिट्यूशन मध्ये आणतो आपल्या ॲम्ब्युलन्सद्वारे आणि डिलिव्हरी झाल्यानंतर जेव्हा डिस्चार्ज होतं प्रत्येक डिलिव्हरी झालेल्या पेशंटला परत आपण घरापर्यंत ॲम्ब्युलन्सने त्यांना तिथं पाठवतो आणि त्या ठिकाणी डिलिव्हरीसाठी लागणारे मेडिसिन, त्या ठिकाणी जे काही इमर्जन्सी मेडिसिन आहे, लॉजिस्टिक्स आहे, सर्व मोफत प्रोव्हाइड केलं जातं आणि अत्यंत चांगल्या प्रमाणे त्यांची काळजी घेतली जाते. जी. ज्या प्रकारे तुम्ही आता म्हणालात, की गरोदर महिलांसाठी देखील विशेष सेवा पुरवण्यात येतात. तर जे नवजात बाळ आहेत, नवीन जन्मलेली मुलं आहेत, त्यांच्या लसीकरणासाठी काय नियोजन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येतंय? महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडनं 886 लसीकरण सत्र जे आहेत प्रत्येक महिन्याला आम्ही करतो. त्याच्यामध्ये आरोग्य केंद्रामध्ये जे काही लसीकरण आहेत त्याच्यापेक्षा 4 टाइम जास्तचे लसीकरण सत्र जे आहेत आम्ही आउटरीच सेशन म्हणतो. ते विविध याच्यामध्ये ज्या अंगणवाडी आहेत, वेगवेगळे जे काही ठिकाणी जिथं पाली आहेत, जे काही बच्चू तिथं नवीन मायग्रेटेड आहेत त्या ठिकाणी आमच्या ANM आशाताई जाऊन तिथं लाईन लिस्ट बनवून त्या ठिकाणी तिथं ते सर्व बाळांचं लसीकरण करतात आणि लसीकरणामध्ये खूप चांगल्या पद्धतीने छत्रपती संभाजीनगर महापालिकेचं काम चालू आहे आणि जे काही इंडिकेटर्स आहे स्टेट लेवलला त्या सर्व स्टेट लेवलला आमच्याकडं लेफ्ट आउट ड्रॉप आउट हा रेट जो आहे ते खूप कमी आहे. एक रिसेंट एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर कासलीवाल मार्बल मध्ये जे काही 200, 250, 300 घरं तिथं त्या पॉप्युलेशनचे आहेत तिथं 150च्या वर बच्चू आहेत. बऱ्याच मोठ्या प्रमाणात रिफ्युजल आहे. त्या ठिकाणी म्हणजे आमचे मेडिकल ऑफिसर त्याच्यानंतर प्रायव्हेटचे पिडियाट्रिशियन आम्ही आणून तिथं काउन्सिलिंग केली. मी स्वतः तिथं जाऊन त्या पूर्ण फॅमिलीचं काउन्सिलिंग करून आम्ही तिथलं ते वॅक्सिनेशन केलेलं आहे. जो काही रिफ्युजल एरिया आहे त्या रिफ्युजल एरियासाठी सुद्धा आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीज करून ते रिफ्युजल आम्ही जे आहेत ते वॅक्सिनेशन आम्ही करून घेतलेलं आहे. जी. यासह नवीन वर्ष सुरू झालं आहे. मागील वर्षांमध्ये मनपा आरोग्य विभागाच्या वतीने विविध उपक्रम घेण्यात आले असतील. तर येणाऱ्या नवीन वर्षासाठी, या नवीन चालू वर्षासाठी काय प्लॅनिंग, काय नियोजन आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यात आले? तसं पाहिलं तर आरोग्य विभाग छत्रपती संभाजीनगरचं पूर्ण शहरभर म्युनिसिपल कॉर्पोरेशन एरियामध्ये आम्ही मागच्या वर्षापासून एवढी मायक्रो प्लॅनिंग करून या शहरातला एकही स्लम असा नाहीये की ज्या ठिकाणी आरोग्यवर्धिनी नाहीये किंवा आपला दवाखाना नाहीये. तर शहरातल्या आजच्या डेटला 99 दवाखाने आमचे सुरू आहेत आणि अजून 10 दवाखाने जे आहेत ते येत्या 8 ते 10 दिवसामध्ये सुरू होत आहेत. महापालिकेचे 40 UPSC आहेत. आपल्याकडे 22 आपला दवाखाना सँक्शन झालेले आहेत. ते सुद्धा त्यापैकी 16 कार्यान्वित झालेले आहेत आणि 53 आरोग्यवर्धिनी सँक्शन झालेल्या आहेत. त्यातल्या 43 ह्या कार्यान्वित आहेत आणि 10 ज्या आहेत ते पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये सुरू होत आहेत. तर या दृष्टीने या सर्व विविध आरोग्य केंद्रातून सर्व प्रकारच्या ज्या काही हेल्थ सर्व्हिसेस आहेत त्या हेल्थ सर्व्हिसेस सर्व नागरिकांना रूट लेवल पर्यंत आम्ही देतो आणि आता जसे की सेल काउंटर आमच्याकडे आलेले आहेत. आमच्या स्वतःच्या म्हणजे लॅब्स आहेत. पूर्ण इन्व्हेस्टिगेशन होत आहे. तर पुढील काळामध्ये जे काही थोडं पुढं जाऊन एक डायग्नोस्टिक सेंटर आहे, डायलिसिस सेंटर आहे, ऑप्थॅल्मिक युनिट आहे, सोनोग्राफी मशीन इन्स्टॉलेशन आहे. तर या प्रकारच्या जे काही अजून हेल्थ फॅसिलिटी ज्या आहेत
त्या हेल्थ फॅसिलिटी सर्व नागरिकांना देण्याच्या दृष्टीने माननीय आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत सर वेळोवेळी या गोष्टीसाठी मार्गदर्शन करतात. आमचे सर्व हेल्थ सेंटर त्यांच्या मार्गदर्शनामुळे अत्यंत अपडेटेड झालेले आहेत. इपॉक्सी कोटिंगचे आमच्याकडे ऑपरेशन थिएटर आहेत. आजच कैसर कॉलनी इथे 8 लॅप्रोस्कोपिक ट्युबेक्टॉमी झाल्या. 2 दिवसापूर्वी N11 झाल्या आणि सांगायचं जर झालं तर 2.5 महिन्यात आम्ही 158 लॅप्रोस्कोपिक ट्युबेक्टॉमी सर्जरी केलेल्या आहेत. त्या दृष्टीने आरोग्य विभाग जे आहे सर्व कार्यरत आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा जे काही सर्व सुविधा 100% सर्व नागरिकांना देण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत. मी सर्व नागरिकांना आव्हान करू इच्छितो की हे जे टीबीचे पेशंट आहे त्याच्यासाठी आपल्या भारत सरकार यांनी पौष्टिक आहार सर्व टीबीच्या पेशंटला मिळण्यासाठी निक्षय मित्र म्हणून जी काही निक्षय पोषण योजना जाहीर केलेली आहे. त्याच्यासाठी मागच्या दीड वर्षापासून आपण काम करत आहोत. बरेच निक्षय मित्र यांनी कोणी 100 पेशंट, कोणी 150 पेशंट, कोणी 200 पेशंट, कोणी 50 पेशंट. आमच्या माननीय आयुक्तांनी 50 पेशंट घेतलेत. मी सुद्धा 20 पेशंट दत्तक घेतले आहे. तर याचा खर्च काही फार मोठा नाही आहे. एक पेशंटसाठी 6 महिने आपल्याला ते पौष्टिक त्यांना आहार द्यायचा आहे. त्याच्या ज्या फूड बास्केट आहेत त्या द्यायच्यात. तर 3 ते 3,500 रुपये एवढा एक पेशंटसाठी 6 महिन्याचा खर्च लागतो. तर ज्यांना जेवढे पेशंट शक्य आहे 5, 10, 15, 20, 25, 100, 50 तर त्यांनी ते दत्तक घ्यावे. ज्या कारणाने ते आपल्याला 6 महिन्यासाठी त्यांना हेल्दी हाय प्रोटीन डाएट देता येईल आणि त्याची नोंद सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आपल्या नावाची होते आणि ज्या दिवशी आपण निक्षय मित्र म्हणून एनरोल होता त्या दिवशी सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं आपल्याला त्याचं सर्टिफिकेट सुद्धा ऑनलाईन मिळतं. तर सर्वांनी या गोष्टीची दखल घेऊन जास्तीत जास्त निक्षय मित्र होऊन सर्व आपल्या रुग्णांना आपण सहकार्य करावं. आपण आत्ताच छत्रपती संभाजीनगर मधील नागरिकांसाठी असलेल्या आरोग्य सेवेसंदर्भात डॉक्टर पारस मंडलेचा यांच्याशी चर्चा केली आहे. या चर्चेमध्ये आपण इथेच थांबूया. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा ADN न्यूज.